आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, माननीय बाबासाहेब पाटील साहेब, माननीय अभिमन्यूजी, माननीय कराड साहेब, माननीय बसवराज पाटील साहेब, पाशा पाटील साहेब, अण्णा, सर्वजण, व्यासपीठ समोर असलेले सर्व शेतकरी बांधव साहेब, मी आमचे मित्र अभिमन्यूनी जे सर्वांच्या वतीने विकासाच्या माध्यमातून ज्या गोष्टीचं मागणी केली त्यांनी सूचक झाले, त्यांच्या मागणीला मी संभाजी पाटील म्हणून मी त्याला अनुमोदन देतो। आणि एक विषय त्यांनी बोलत असताना राहून गेला साहेब, हा कारखान्यामध्ये राजकीय लोक हात घालायला भीत होते, पण मी मनापासून किल्लारी कारखान्याचा त्यांनी काय सांगितलं सभासद आहेत, मी ह्या कारखान्याचा सभासद म्हणून सर्व सभासदांच्या माध्यमातून त्यांचं जाहीरपणे अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो की अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कारखाना त्यांनी उभा केला, कारखाना चालू आहे। आणि शेवटी बोलत असताना त्यांनी रेल्वेची मागणी केली। अभिमन्यूजी, आपलं सरकार आहे, आपण बारीक मागायचं नाही साहेब, 2 रेल्वे देऊन टाका, एक त्यांना द्या, एक मला द्या, त्याच्यामध्ये अडचण आहे काही? पहिलं काम तुमच्यापासून चालू करू, त्याच्यानंतर माझं काम चालू करायला। त्यामुळे दोघांनाही समाधानकारक, शेवटी जिल्ह्याच्या माध्यमातून 2 रेल्वे धावणार आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे अनुमोदन दिलं त्याला देखील आपण सांगतो। आणि शेवटी साहेब, रेल्वे होईल तेव्हा येणार आहे, तेव्हा रेल्वे येईल, पण आता आमच्या दोघांना जोडणारा एक फार कळीचा मुद्दा आहे। दोघांना जर खरंच जर जोडायचं असेल तर ते लांबजाना ते निलंगा जाणारा रस्ता करून द्या, बरोबर आहे का नाही? आणि हा रस्ता झाला म्हणजे अंतर फार लवकर होत आहे। साहेबांचं मनापासून अभिनंदन। आणि आपण अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपला कार्यक्रम या ठिकाणी अभिमन्यूजी यांनी घेतला, त्यांचं मनापासून परत एकदा मी स्वागत करतो। शेवटी कारखाना म्हणून एक विनंती करतो, ठोंबरे साहेब इथं आहेत साहेब, या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कारखाने होते, पण कारखानदारांमध्ये एक पाप ह्या भागातील पूर्वीच्या सगळ्या कारखानदार करत होते। अभिमन्यूजी, ते आपण दोघांनी, ठोंबरे साहेब, आपण सर्वांनी मिळून एक गोष्टीची शपथ घ्यायला पाहिजे, या भागातले ज्यांनी स्वतःला सहकार मर्ची आणि स्वतः कारखानदारांनी ज्यांनी सुरुवात केली असे म्हणायचे, हे शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये काटा मारायचे, आप्पा, बरोबर आहे का नाही? आणि देवेंद्रजींनी बोलले याच्यावर, आम्ही आंबुलगा कारखान्यामध्ये ठोंबरे साहेब घोषणा केली आहे, वजन कोणत्याही काट्यावर करायचं, त्या काट्याची स्लिप घेऊन यायची आणि त्या स्लिप प्रमाणे शेतकऱ्यांना आम्ही पैसे देणार। आणि हीच भूमिका आमची सर्वांची राहील। परत एकदा अभिमन्यूजी यांचं मनापासून अभिनंदन। एक अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कारखाना आपण चालू केलात आणि माननीय गडकरी साहेब या ठिकाणी आलेत। साहेब, आपल्या माध्यमातून ना भूतो ना भविष्य, या जिल्ह्याच्या इतिहासात नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासामध्ये मराठवाड्याला जेवढा निधी आपण दिला ते आतापर्यंतच्या 70 वर्षाच्या काळामध्ये कोणत्याही सरकारने दिला नाही। त्यासाठी या जिल्ह्याच्या वतीने मी आपलं अभिनंदन करतो आणि माझी जागा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।